सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली। या भेटीमध्ये धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्या समोर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या गुन्ह्यांची यादी सादर केली। तसंच खुनामागचं खरं कारण, आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार अशी सर्व कुंडली नामदेव शास्त्री महाराजांसमोर मांडली। दरम्यान यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली। तर देशमुख कुटुंबांनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांनी आरोपींच्या गुन्ह्यांची कुंडलीच यावेळी नामदेव शास्त्री यांच्या समोर मांडली। दरम्यान यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी सुद्धा देशमुख कुटुंबाचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही देखील दिली। आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे। भगवानगड हा त्यांच्या पाठीमागे आहे, ते मूळचे बाबाचेच आहेत, ते मला आज कळालेलं आहे। बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते, म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे।